शिक्षण खात्याकडे प्रलंबित असलेल्या शिक्षकांच्या विविध कामांसह शासकीय कार्यालयाकडे अडकलेल्या पदवीधरांच्या प्रश्नांचा तातडीने निपटारा करण्यासाठी कार्यवाही केली जाणार असल्याची ग्वाही भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे विशेष कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज पाटील यांनी सांगितले। सांगली येथे आयोजित शिक्षक व पदवीधर सेवास अभियानात ते बोलत होते। पाटील म्हणाले, शिक्षण क्षेत्रातील विविध संघटनांच्या नियमित बैठका घेऊन त्यांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी शिक्षणाधिकारी व शिक्षण उपसंचालक कार्यालयांना सूचना देण्यात येणार आहेत। शिक्षक व पदवीधर मतदार नोंदणीच्या वेळी त्यांच्या प्रलंबित प्रश्नांची नोंद घेऊन स्थानिक पातळीवर ते सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातील। स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांची व जनतेची कामे झाली पाहिजेत। प्रशासन मजबूत असेल तर संघटनही सक्षम होते, असेही त्यांनी सांगितले। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या आदेशानुसार शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि पदवीधर यांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी जिल्हानिहाय बैठका आयोजित करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। प्रलंबित कामांची निवेदने स्वीकारून त्यावर तात्काळ कार्यवाही केली जाईल। धोरणात्मक निर्णयांशी संबंधित प्रश्न शासन स्तरावर मांडून योग्य निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली संतोष साखरे जिल्हानिहाय शिक्षक व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत आहेत। विविध शासकीय कार्यालयाकडील प्रलंबित कामांची निवेदने स्वीकारून संबंधित खात्यांना तत्काळ आदेश देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे। शिक्षक व पदवीधरांना दिलासा देणारा हा राज्यातील पहिलाच सेवा उपक्रम आहे। प्रदेशाध्यक्ष आदरणीय आमदार आमचे मार्गदर्शक नेते श्रीयुत रवींद्र चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण पुणे विभागामध्ये आणि राज्यामध्ये देखील जे काही पदवीधर असतील, जे काही शिक्षक असतील, त्यांचे शासन स्तरावरील प्रलंबित प्रश्न, त्यांच्या अडीअडचणी यातून मार्ग काढणं आणि त्यांचे शासन स्तरावरील विविध विभागातील प्रश्न त्या ठिकाणी सोडवून देण्यात सहकार्य करणं, मदत करणं या दृष्टिकोनातनं आज सांगली जिल्ह्यातील शिक्षक आणि पदवीधरांच्या शासन स्तरावरील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी सेवा अभियान याचा शुभारंभ आज या ठिकाणी झाला आणि याचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्रीयुत संतोष साखरे ज्यांची नेमणूक रवींद्र चव्हाण साहेबांनी त्यांच्या कार्यालयाच्या वतीनं केलेली आहे, ते साहेबांचे विशेष कार्यकारी अधिकारी आहेत। आजच्या या कार्यक्रमामध्ये ज्यांची नव्यानेच आमच्या सांगली भाजपाचे जिल्हा प्रभारी म्हणून निवड झालेली आहे, ते खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला आणि या कार्यक्रमाला जिल्ह्यातील पदवीधर, जिल्ह्यातील जवळपास 48 शिक्षक संघटना की ज्यामध्ये प्राथमिक असतील, माध्यमिक असतील, ज्युनियर कॉलेजचे असतील, सिनियर कॉलेजचे असतील आणि त्याबरोबर जिल्हा परिषदेचे कर्मचारी संघटना असतील, आरोग्य विभागातील कर्मचारी संघटना असतील, अशा विविध संघटनेने या ठिकाणी उपस्थित राहून त्यांची निवेदनं माननीय संतोष साखरे यांच्याकडे दिली आणि पहिल्यांदाच अशा प्रकारचा उपक्रम भाजपाकडनं विशेषतः प्रशासनामधले प्रलंबित प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातनं आमच्या पक्षाने आणि विशेषतः आमचे प्रांताध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण साहेब यांच्या संकल्पनेतनं हे अभियान या ठिकाणी राबवलं जातं आहे। या राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी या सर्व उपक्रमाला निश्चितपणानं त्यांचं पाठबळ आणि सहकार्य राहणार आहे आणि आज खरं म्हणजे काल कोल्हापूरला दौरा झाला त्यांचा, आज सांगलीला आहे, उद्या सातारा, पुणे, सोलापूर असं पुणे विभागाचे 5 जिल्ह्यामध्ये हे सेवा अभियान राबवण्यात येणार आहे आणि फक्त निवडणुकीपुरतं शिक्षकांच्या प्रश्नाला लक्ष घालणं, पदवीधरांच्या प्रश्नाला लक्ष घालणं असं न होता अजून निवडणुका लांब आहेत असं असताना देखील त्या ठिकाणी आमच्या प्रदेशाध्यक्षांनी ठरवलं की आपण ह्या पदवीधरांपर्यंत पोचूया, शिक्षकांपर्यंत पोचूया, त्यांचे प्रश्न समजून घेऊया आणि त्यांचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातनं देखील आज आपण संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न करूया, असा हा एक उपक्रम आहे। ज्या उपक्रमाला याचं खूप चांगल्या पद्धतीनं प्रतिसाद आज शिक्षकांचा लाभला, पदवीधरांचा लाभला आणि
हे अभियान केवळ जरी आजच्या दिवसापुरतं मर्यादित राहणार नाही आहे. पुन्हा पुढच्या महिन्यामध्ये श्री संतोषजी साखरे आणि त्यांचे इतर सर्व जे सहकारी आहेत ते या पुन्हा सांगलीमध्ये येऊन याचा फॉलोअप घेणार आहेत. पुन्हा नव्यानं जे काही पदवीधर असतील, शिक्षक असतील, ज्यांना आज संधी मिळाली नसेल काही कार्यभावल्यामुळं, त्यांना पुन्हा भेटणार आहेत. आज माझ्यासोबत महाराष्ट्र प्रदेश शिक्षक जी भाजपाची आघाडी आहे त्याचे अध्यक्ष आहेत प्रशांत कोल्हे, आमचे उपाध्यक्ष बबनराव उकिरडे जे आहेत आणि त्याचबरोबर या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाला आमदार सुधीरदादा गाडगीळ उपस्थित होते. त्या ठिकाणी दोन्ही जिल्हाध्यक्ष आपले सम्राट महाडिक, शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढग, माजी आमदार दिनकर पाटील, मकरंदजी देशपांडे यांच्यापासून सर्व कोर कमिटीचे सदस्य, सर्व बहुतांशी नगरसेवक नगरसेविका पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते आणि या सर्व जो हा अभियान आहे त्या अभियानाचे एक समन्वयकी जबाबदारी मला प्रदेश अध्यक्षांनी दिलेली आहे आणि आज यामध्ये आम्ही पदवीधर समन्वयक म्हणून श्री विपिन कदम आणि श्रीयुत शुभम देसाई यांची निवड झालेली आहे आणि शिक्षक समन्वयक म्हणून अरविंद जैनापुरे यांची नियुक्ती माननीय प्रदेशाध्यक्ष यांच्या संमतीनं या ठिकाणी आम्ही जाहीर केलेली आहे.